हॅलो फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स, मी शिल्पा पाटील. आज पुन्हा तुमचं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल या चॅनलवर. सो फ्रेंड्स, आज आपण एक छोटीशी गंमत घेऊन येणार आहोत तुमच्यासमोर. कारण आज आपण जाणार आहोत आमची लाईफस्टाईल पार्टनर नीलम तांडेल यांच्या घरी. सो कम ऑन फ्रेंड्स, लेट्स जॉइन. हाय नीलम. येऊ. सो फ्रेंड्स, आपण आलो आहोत आता नीलम तांडेलच्या घरी. हाय. शी इज ऑल्सो आमची लाईफस्टाईल पार्टनर. आणि हे आहेत अंकुश तांडेल, तिचे मिस्टर. हाय, कशा आहात तुम्ही? सो फ्रेंड्स, जसं मी सांगितलं होतं की आज आपण एक छोटीशी गंमत दाखवणार आहोत. सो ती छोटीशी गंमत म्हणजे एक सिंपल छोटी रेसिपी जी नीलम आज आपल्याला करून दाखवणार आहे. सो चला तिच्यासोबत. चल. सो फ्रेंड्स, आज नीलम आपल्यासमोर करणार आहे एक सिंपल आणि सोपी रेसिपी. सो नीलम, आज तू काय बनवणार आहेस? आज मी बनवणार आहे सुक्या बोंबलाची चटणी. ओ ग्रेट, सुपर. सो चालू करूया आपण. चला फ्रेंड्स, मस्त आस्वाद घेऊया या रेसिपीचा पण आपण. चल, लेट्स स्टार्ट नीलम नाव. सो नीलम, तू एक्सप्लेन करू शकशील का आता तू काय काय घेणार आहेस ही हो रेसिपी करायला? हे आहेत सुके बोंबील. सर्वप्रथम मी घेतले आहेत सुके बोंबील, एक कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तुम्ही लाल मिरची सुद्धा करू शकता, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, थोडंसं आंबट त्यासाठी कोकम, कोथिंबीर, हिंग, हळद, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ. सो नीलम, आता आपण सुरुवात करूया या रेसिपीला. हो हो नक्कीच. ठीक आहे. सर्वप्रथम मी बोंबील धुवून घेत आहे. अगं पण हे बोंबील तर अख्खे असतात ना? हो, पण मी ते कापून घेतलेले आहेत. ओके. आता हे बोंबील मी धुवून घेतलेले आहेत. चला तर आपण ते काढूया. आता आपण ते खरपूस भाजून घेऊ. ते कशासाठी नीलम? जरा वेगळी चव येते त्यासाठी. ओके. तोपर्यंत आपण इथे कांदा कापूया. ओके. पण हा कांदा आपल्याला बारीक किंवा जाड कापला तरी चालेल ना? हो हो, मी बारीक कापते म्हणजे जरा लवकर शिजेल. ओके. म्हणजे असं कंपल्सरी नाही की बारीक जाड असं. फ्रेंड्स, बघून घ्या. सो आता तुझी फर्स्ट स्टेप काय असणार आहे नीलम? आता आपलं हे भांडं तापलेलं आहे, आपण त्यात तेल सोडू. ओके. तेल थोडं तापलं की त्यात हिंग घालू. कढीपत्ता टाकायचा म्हणजे असा की त्याने थोडं ते तडतडल्यावर वास चांगला येतो. मग ओके. हे बघा, असा कढीपत्ता तडतडला पाहिजे आणि मग त्यात सोडूया आपण आपला कांदा. इथे कांदा लाल होईपर्यंत आपण बोंबील खरपूस थोडे भाजून घेऊ. मी काय हेल्प करू का तुला? करू शकतेस. मला ही थोडी कोथिंबीर चिरून दे. ओके. आणि 2 फ्रेंड्स, मिरच्या टाक. जी रेसिपी नाही बघून आहे ना, मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. माहिती नाही, झाल्यानंतर खूप मज्जा येणार आहे. हे पण चिरून दे. बारीक चिरू का? नाही चालेल, तसं मिक्सरलाच लावायचं. ओके. म्हणजे ग्रीन कलर येण्यासाठी थोडं कोथिंबीर तू ॲड केलीस. आपण बोंबील भाजले म्हणजे मग ह्याच्यात जास्त वेळ नाही शिजवले तरी चालतं. अच्छा. ते पूर्ण म्हणजे असं तू कुडकुडीत करणार आहेस का? अगदी नाही, वास सुटेपर्यंत. ओके. तुला येते का वास? वास तर इतका छान झालाय ना नीलम. लवकर लवकर कर, मी आहे ना खूप इगर झाली आहे खाण्यासाठी. ठीक आहे ठीक आहे, चल होणार लगेच. आता आपले हे बोंबील गरम झालेले आहेत. ओके. तुम्ही बघू शकता. वा फ्रेंड्स, तुम्ही जर इथे असतात ना, तुमची परिस्थिती माझ्यासारखीच झाली असती. मला तर असं झालं की कधी एकदा ही चटणी होते आणि मी खाते आहे. आता हे बोंबील आपण काढून घेऊया.
सो त्यातच आंबट पण घालूया. मग हे तू पूर्ण असं ग्रेव्ही असं करणार नाही, आहेस की असं जाडसर? असं जाडसर ठेवा. अच्छा. इकडे आपला कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण मिक्सरला लावूया. हे आपण हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरचीत केले तर चालेल का? हो, काही हरकत नाही, करू शकतो आपण. ओके. आणि मी काय म्हणत होती की समजा आपण ट्रॅव्हल करत असतो, हा हा, सो आपण हे ट्रॅव्हल करताना आता जसं तू कांद्यामध्ये करणार आहेस राईट, तर ट्रॅव्हल करताना आपण अशी नुसतीही कॅरी करू शकतो का? करू शकतो, पण त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. मग ती ओके. 2 ते 3 दिवस सुद्धा राहू शकते. ओके, ग्रेट. म्हणजे कसं हे एक वेगळाच अनुभव. हो हो, म्हणून त्याच्यात आपण कोकम किंवा चिंच घालायची. टोमॅटोला कसं पाणी सुटतो ना. राईट. चला, आता आपला कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यात मी हे वाटलेले बोंबील टाकणार. हळद, गरम मसाला आणि ही वरून थोडी कोथिंबीर. हे सर्व जिन्नस घालून एक 5 मिनिटं आपण एक वाफ काढून घ्यायची. वाव फ्रेंड्स, रेसिपी एकदम यमी दिसते आहे. जस्ट वेटिंग, काउंटडाऊन करते फक्त मी. ॲक्च्युली ही रेसिपी माझीच आहे. मी एकदा असंच ट्राय करून बघितलं होतं, मला ते आवडलं म्हणून म्हटलं, विचार केला मी की चला ही तुमच्यासाठी पण दाखवूया. सो आज मी ती तुमच्याकडे प्रेझेंट केली. ग्रेट नीलम. सो आता मी देखील ट्राय करणार रेसिपी. हो हो, नक्की कर आणि मला सांग कशी झाली ती. येस फ्रेंड्स, आणि तुम्ही पण ट्राय करा हां, आणि तुमचे देखील कमेंट्स आम्हाला पाठवा. बघा, तुम्ही बघू शकता. आता मी वरून थोडंसं मीठ घालते चवीसाठी. मीठ कमी जास्त झालं तर तुम्ही नंतरही घालू शकता. थोडंसं आपण हे शिजून देऊ. नीलम, ही रेसिपी झाली असेल का? बघूया. लवकर कर ना. वाव, काय घमघमाट सुटलाय. नीलम, बघून असं वाटतंय की रेसिपी नक्कीच खूप छान झाली असणार. चला, आता मी गॅस बंद करते. आपली रेसिपी रेडी आहे. चला, आज आपली रेसिपी रेडी आहे आणि ती म्हणजे सुक्या बोंबलाची चटणी. तू टेस्ट करून बघ ना आणि मला सांग ना कशी झाली आहे. टेस्ट करून बापरे, वाव, सुपर्ब, यमी आहे नीलम, खूप सुंदर आहे. थँक्यू. सो मी आता खाऊ शकते? हो हो हो, ऑफकोर्स. थँक्यू फ्रेंड्स. चला, तुम्ही पण जॉईन करा. ओके, आणि ही रेसिपी तुम्ही देखील एकदा करून बघा. सो पुन्हा एकदा सांगते, आपल्या या आमची लाईफस्टाईल चॅनलला तुम्ही पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स देखील आम्हाला पाठवा. नीलम, मला एक विचारायचं होतं, ही चटणी आपण कशासोबत खाऊ शकतो? तांदळाच्या भाकरीसोबत खाशील तर अगदीच उत्तम लागेल, पण तू चपातीसोबत सुद्धा खाऊ शकते. सो फ्रेंड्स, लेट्स ट्राय.